हॅलो, हाय, नमस्कार. मी स्नेहल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजचा नवीन दिवस आहे, नवीन सुरुवात. पाहू शकता, आज आहे वटपौर्णिमेचा दिवस. सकाळी सकाळी पावसाने सुरुवातच केली दिवसाची आणि मध्ये मध्ये थांबून का होईना पाऊस हा सतत पडतच होता. माझं कपडे आणि बाहेरचं सगळं काही काम आवरलेलं होतं. तुम्ही बघू शकता. माझ्या मोगऱ्याला ना आजकाल खूप सुंदर अशी फुलं येत आहेत. म्हणजे डेली त्याला 3 ते 4 फुलं तर ऑब्व्हियसली येतात आणि त्याच फुलांचा वापर मी देवपूजेला करते. सोबतच आज मी नवीन फुले देखील आणलेली होती, कारण मला पूजेसाठी सुद्धा वापरायची होती. आज अजून एक दिवस स्पेशल होता. त्याचं कारण असं की माझा जो गुरुसप्तशती हा ग्रंथ आहे त्याचा शेवटचा अध्याय होता आणि त्याचं आज होतं पारायण. म्हणजेच 7 अध्यायांचं असा ग्रंथ आहे श्री गुरुसप्तशती. माझ्या गुरुमाऊलींचा ग्रंथ आहे आणि त्याचंच माझं पारायण चालू होतं. आज गुरुवारचा दिवस आहे, त्याचा 7वा अध्याय देखील आहे आणि सोबतच वटपौर्णिमा आणि उपवास देखील. अशा प्रकारे सगळा योग एकत्रित जुळून आलेला आहे. तुम्ही बघू शकता. सगळं काही घरातलं आवराआवर झाली आणि त्यानंतर पृथ्वीला स्कूलला पाठवलं. त्याच्या बाबांना ऑफिसला गेल्यानंतर माझ्या पूजेची मी तयारी केली. आता सकाळी ऋत्विजला सोडवून आले, त्यावेळी पूजा करणं अशक्य होतं, कारण थोडा बहुत पाऊस देखील पडत होता. जेव्हा तो दुपारी 12-12:30 वाजता सुटतो, तेव्हा म्हटलं एक अर्धा तास लवकर जाऊन आपण आवरावं, म्हणजे पूजेसाठी 15-20 मिनटं तेवढा वेळ देखील येता येईल आणि येताना मुलांना पिकअप करता येईल. अशा अनुषंगाने पूजेची सगळी तयारी केली. तुम्ही बघू शकता पूजेच्या ताटामध्ये मी इथे काय घेतलेलं आहे. दिवा घेतलेला आहे, हळदी कुंकू, ओटी भरण्यासाठी एक आंबा, थोडेसे गहू, अक्षता घेतलेल्या आहेत, फुले, परत आपला जो दोरा असतो, सोबतच जे काळे मणी आपल्याला ओवावे लागतात, त्याला हळदी कुंकू लावून दोऱ्यामध्ये ओवून घ्यावे लागतात ते. त्यानंतर वडाच्या जी ओटी आपण वापरतो, ज्याच्यामध्ये हळकुंड असतं, खोबरं असतं आणि सुपारीसुद्धा असते, ते ओटीचं सामान, बांगड्या वगैरे आणि एक छोटंसं आपलं वस्त्र ते. सोबतच अशा प्रकारे मी सिंपलची साडी घालून रेडी झालेली होते आणि आता आम्ही निघालो होतो पूजेसाठी. तर आमच्या गेटच्या बाहेरच आणि गेटच्या आतमध्ये अनेक अशी वडाची झाडे आहेत. सोबतच शेजारी असलेल्या मारुतीच्या मंदिरामध्ये सुद्धा खूप सुंदर असं वडाचं झाड आहे. पण दीदी म्हणाली इथे मुलांकडे स्कूल नंतर लक्ष देता येईल म्हणून इथेच बाहेर पूजा करूयात आणि रोड टच एक होऊन जाईल म्हणून मग ती देखील आली तिच्या घरून आवरून आणि त्यानंतर आम्ही पूजेला सुरुवात केली. तुम्ही बघू शकता. वटपौर्णिमेच्या सणाबद्दल सांगायचं झालं तर काय सांगणार ना नवीन. असं सगळ्यांनाच माहिती आहे की सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्याच्या हेतूने ही उपवास करतात आणि ही पूजा करतात. जसं सावित्रीने सत्यवानाच्या प्राणासाठी ही पूजा केली होती, तेव्हापासूनच आपण सगळेजण हे करतो आणि सगळ्यांनाच माहीत आहे की ही पूजा आपण का करतो, उपवास का करतो. त्याच्यामुळे वेगळं असं काही सांगण्याची गरज नाही. सगळ्या स्त्रिया आपल्या मनोभावे आपल्याला हाच पती जन्मजन्मी लाभावा, सोबत याचं दीर्घायुष्य वाढावं म्हणून हा वटपौर्णिमेचा उपवास करतात आणि मनोभावे देवाला प्रार्थना करतात. तशाच पद्धतीने आम्ही सुद्धा ही पूजा केली. गेल्या वर्षी ना आमच्या कंपाऊंडच्या आतमध्ये एक सुंदरसं वडाचं झाड आणलेलं होतं. म्हणजे कोविडपासूनच सोसायटीवाल्यांनी असा रूल केलेला होता की स्त्रियांना बाहेर जायला पडू नये. आपणच चांगली वडाची झाडे, मोठी मोठी रोपं जर आतमध्ये लावली तर त्यांना दरवर्षी पूजा देखील करता येईल. या हेतूने आतमध्ये सोसायटीमध्ये 2-3 मोठी चांगली झाडे देखील आहेत आणि दीदी आणि मी गेल्या वर्षीसुद्धा एकत्रच पूजा केलेली होती. या वर्षीसुद्धा आम्ही अशा प्रकारे एकत्रच पूजा केली. म्हणून मग असं ठरलं की आपण बाहेरच मंदिराजवळ पूजा करूयात. सगळ्या स्त्रिया तिथे आलेल्या होत्या. एकूण आम्ही 5 जणींनी एकत्र पूजा केली, एकमेकींची ओटी भरली, हळदी कुंकू लावलं आणि छान प्रकारे अशी पूजा घडली. त्यानंतर मुलांना आणण्यासाठी आम्ही निघालो, जेणेकरून पूजाही झाली आणि वेळेमध्ये मुलांना घेतात सुद्धा आलं. आता वटपौर्णिमेचा हा उपवास ना तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे पकडू शकता. जसं की तुम्ही कडकडीत पकडायचं असेल तर पकडू शकता. उपवासाचं फराळाचं काही खायचं असेल तर खाऊ शकता, कारण हा अगदीच मनावरती असलेला उपवास आहे. आणि जेव्हा आपण पूजा पूर्ण होते आपली, त्यानंतर आपण जेवण करू शकतो. तर हे आपल्या मनावरती आहे, असं कोणतंही कंपल्शन नाही आहे. तुम्ही कशा पद्धतीने वडाची पूजा करता आणि तुमच्याकडे काय म्हणतात वड पूजणं, तर मला ते कमेंट करून नक्की कळवा की तुम्ही कशा पद्धतीने पूजा करता आणि तुमच्याकडे स्पेशल असं काय बनवलं जातं वटपौर्णिमेला. नेहमी आमच्याकडे पुरणपोळी किंवा आमरस अशा प्रकारचा मेनू असतो. गोडाधोडाचं काहीतरी बनवलं जातं. आज मी पुरणपोळी नाही बनवली, गोड काहीतरी बनवायचं म्हणून मग मी भोपळ घाऱ्या बनवलेल्या होत्या. त्याचा देखील रेसिपीचा व्हिडिओ शूट केलेला आहे, तो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तोपर्यंत चॅनलवरती असलेले इतर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. बेल आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळत राहतील.
म्हणून व्हिडिओज हे पूर्णपणे पहा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघू शकता अशा प्रकारे माझ्या वडाला 7 फेऱ्या ह्या मारून झालेल्या आहेत. मनोभावे अशी पूजा केलेली आहे आणि मला हेच पती जन्मोजन्मी मिळू दे अशी देवाला प्रार्थना केली. त्यांना छान प्रकारे आरोग्य लाभू देत अशी देवाला प्रार्थना केली. त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. अशा प्रकारे छानपैकी पूजा पूर्ण झाली आमची आणि त्यानंतर दोघींचे थोडेसे फोटोज काढले, छानपैकी व्हिडिओ शूट केला आणि पूजेचा पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत आत्ता पोहोचलेला आहे. तर तुम्हाला माझे फोटोज कसे वाटले नक्की कळवा. त्यानंतर हे जे मंगळसूत्राला मणी बांधतात ना, ते मला खूप आवडतं. चला तर मित्रांनो, आजच्या व्लॉगचा आणि व्हिडिओचा इथे सेंड करूयात. तुम्हाला हा व्हिडिओ वटपौर्णिमेची पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.